झुले उंच माझा झोका देवा इठला काही मला फटका बसलेला नाहीये. हो रमावहिनी आता फटका तुम्हाला बसणार आहे. लवकर अभ्यासिकेत जा, नाही तर हो त्या शारदाताईलाही भडकल्यात. त्यांनी जर का तुमचं नाव धाकल्या मालकांना सांगितलं ना तर काही खरं नाही हो. अरे देवा मी येते. पडतीशी जा. तुम्ही काय खेळताय? अगं आई खरलंय जोरातला. मी नाही खेळणार तुमच्यावर. आतमध्ये लय काम पडल्यात. शारदाताई शारदाताईंची पिशवी तर इथेच आहे. मग त्या कुठे गेल्या? शारदाताई इथे पण नाहीये. कसं फसवलं पांडू काका. हो पांडू काका त्या बाईवर नाहीयेत. नाहीत म्हणजे? त्या नाहीयेत तिथे. अरे बापरे, म्हणजे गेल्या का काय? अरे देवा आता काय? आओ बाई नीट वाट. अगो नीट अशी गोळा कर आणि परत वाट नीट. अगो पाणी घाल त्यात. घाल थोडे घाल. हा आता नीट वाटली जाईल. चला. अगो दुसऱ्या शिकवायचे ना तर आधी स्वतः सगळे यावयास हवे, कळले? अगो लष्करच्या भाकऱ्या भाजण्याआधी घरच्या भाकऱ्या भाजता येतात की नाही हे बघायला हवे, कळले का? ताई बघितलेस? अगो हिला साधी चटणी देखील वाटता येत नाही हो. ही काय रमेश शिकवणार? कपाळ. अरे देवा या शारदाताई पाट्यावर चटणी का वाटतायत? अहो मी रमेश मी आता बघून येते. अगो बैस गो. बस नीट बस खाली आणि वाटते चटणी. हा काही बयाती सांगू नकोस हो. जहागीरदारांची सून ना तू, मग हे असे अर्धवट कामे करतेस. अगो चटणीचा गोळा कसा सुरेख व्हावयास हवा, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. आणि ही कसली तुझी चटणी? बाईच्या जातीला कशी कामाची गोडी हवी, नि उरकही हवा. आणि काय गो घरी कामे बिमे काही करतेस की नाही, का नुसतीच बुके वाचत बसलेली असतेस? नाही जाऊबाई, नाहीतर आपल्या रमेसारखी जात असेल बग्गीतून गावभर हिंडायला टुकू टुकू. आता बघतेस काय माझ्याकडे? हात चालव चुटू. अहो हे पहा, मी इथे रमेश लेखन वाचन शिकवावयास आले. तुम्ही मला हे असे. मी आलेच जाऊन. हा जरा. अगो बैस गो. झुले उंच